म्हणजे मला हे काही टोटलच लागत नाहीये. म्हणजे आधी ही कसली तरी खोटी स्वप्न दाखवणार आणि मग ब्रेकअप करून हे असं वागायचं. याला काय अर्थ आहे का चुंबक? तू मला सांग. ऐश्वर्या तू हायपर होऊ नकोस ना, आपण सांभाळून घेऊ ना काहीतरी करून. कमाल आहे चुंबक तुझी. म्हणजे ब्रेकअप तिने करायचं आणि मग ती तुझ्यावर हक्क गाजवणार का? नाही, मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे आणि आमच्या मध्ये पडू नको म्हणजे काय? आमच्या मध्ये पडू नको म्हणजे काय? अगं पण असं मॅटर वाढवण्यात पॉइंट आहे का? मी हा विषय सोडणार नाही. ती तुला मोकळं सोडते का? म्हणजे अरे चुंबक, तुमचं ब्रेकअप झालंय ना आता, तरीही अजून तू तिचाच विचार केला पाहिजेस असं वाटतंय तिला. हो, मला नाही वाटत ग असं. नाही म्हणू नकोस, नाही म्हणू नकोस. हे बघ, आता मला सांग, ती आता चिडून गेली निघून, तेव्हा तुला तिच्या मागे तिचं सांत्वन करत जावं असं वाटलं की नाही? ते वाटलं म्हणजे असं. हेच म्हणते ना मी. माझ्या पातळीवर मी हेच म्हणते. मी तुझ्या मागे गेले नसते तर तू गेलाच असतास, हो की नाही? मला या वृत्तीचा राग येतोय रे. म्हणजे ही छान त्या रोहन राहुल कोण जो आहे त्याच्याबरोबर एंगेज होणार आणि याने जुरत राहायचंय का तिच्या आठवणींमध्ये? हे बघ, तिचाच फोन असणार आहे. ते बघ, अजिबात कट करून टाक. काहीतरी महत्त्वाचं असू शकेल. फोन कट करून टाक. अगं पण ऐश्वर्या मला सांग, खरंच असं करत असेल का ऋतू? अर्थात रेणू, नाही तर परत ती याला फोन कशाला करेल? का म्हणजे काय? हे बघ आदिल, माझ्या समोर असं कोणावर अन्याय झालेला मला खपत नाही. अन्याय काय काय शब्दप्रयोग केला हिने. अन्याय, मी इतके दिवस शब्द शोधतोय नेमकं माझं काय झालंय, माझ्यावर अन्याय झालाय का ऐश्वर्या? मला आत्ता कुठे कळतंय माझ्यावर अन्याय झालाय. आणि मी खरंच माझ्या मनात असा राग साठला होता. तू बरं झालं तिला बोललीस. माझं साचून राहिलं होतं का सगळं असं. हो ना चुंबक, हो ना. तू ना चुंबक, तू फार सॉफ्ट आहेस रे माणूस. मी खूप सॉफ्ट आहे. हो की नाही? मी तुला एक सांगते, तू प्लीज कोणाला स्वतःला एक्सप्लॉइट करू देऊ नकोस चुंबक. तू म्हणतेस ना तर मी म्हणजे तुझ्या बोलण्यातही विचार करण्याजोगं काहीतरी आहे. अरे तुला त्या कामाला जायचं होतं ना वेबसाईटच्या, विसरलास? अरे किती वाज मला जावं लागेल आता. म्हणजे आम्ही ओके बाय. तो आपण बोलणं कंटिन्यू करू पण चल. आदिल, मला ना फुल डाऊट आहे रे. ऐश्वर्या आणि चुंबक मध्ये ना जोरदार काहीतरी सुरू आहे. नाही पण इतकं सगळं चांगलं व्यवस्थित चाललेलं असताना तू असं का वागतेस मैत्री? काका, सौमित्र, तुम्ही मला सगळ्यांनी वाईट टाकायचं ठरवलंय का? मैत्री, तू काय बोललीस नक्की शौनकशी? तो असं का वागतोय माझ्याशी? मी त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. पण आता कॅफेमध्ये आयशू मला वाटेल तसं बोललीये. शौनक माझे फोन उचलत नाही म्हणून मी तुम्हाला विचारायला आले, तुम्ही काही सगळ्यांनी मिळून ठरवलंय का मला ग्रुपमधून बाहेर काढायचं, बॉयकॉट करायचं ठरवलंय का? ऋतू ऐक जरा ऐक. मैत्री ना आम्हाला सगळ्यांनाच सध्या बॉयकॉट केलंय. हाय, आता तिने हे सगळं नातं तोडायचंच ठरवलंय. त्यामुळे काय आम्ही सध्या जरा वेगळ्या टेन्शन मध्ये आहोत. ओके? हो ऋतू, आम्ही आता खरंच खूप टेन्शन मध्ये आहोत. तर आपण प्लीज नंतर बोलूया का? ओ सॉरी आय एम सॉरी. पण आयशू असं का वागली माझ्या बरोबर? तुम्ही सगळे आहात ना माझ्या बरोबर? अजिबात नाही आहोत. आम्ही कोणीच तुझ्यासाठी नाही आहोत. कशा का तुम्ही मुली इतक्या असंच सहज सोडून देता तुमच्या बॉयफ्रेंडला? अरे त्यांच्या आयुष्याच्या चिंध्या होतात. हेच संस्कार केले तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर? आई प्लीज शांत होतेस का जरा? गप्प बस, एकदम शांत बसायचं. एकदम बरोबर बोलतीये ती. तुमच्या ग्रुप मधल्या सगळ्याच पुरे असेच आहेत का रे? आणि काय कर तू ऋतू, इतके दिवस फिरलीस, त्याच्याबरोबर राहिलीस, काय म्हणतात त्याला, तुमच्या त्या रिलेशनशिप मध्ये, आणि असं सोडून दिलंस त्याला अचानक? अरे किती चांगला मुलगा आहे तो. ह्यांना ना खांदा आवाज तो, अश्रू ढाळण्यासाठी या मुलींना ना खांदा आवाज तो.
आयुष्यातला महत्वाचा वेळ पोरींवर खर्च करतात ही मुलं आणि त्याची परतफेड काय करतात या मुली? काय करता तुम्ही? त्यांना सोडून देता, ही तुमची परतफेड आहे. सांग ना, काय कमी आहे त्या चुंबू मध्ये? काय कमी आहे सांग मला. तुझं प्रेम त्या सीएच्या पदवीवर आहे की त्या चुंबूवर होतं? नाही म्हणजे डॅड ना चाललं नसतं. वा वा वा, ऐकलं तुम्ही? तिच्या वडिलांना हे चालत नव्हतं. ही त्यांच्या बरोबर बसून बदमस्का खाल्ला, चहा प्यायली, ते नाही चाललं हिच्या वडिलांना. हा नाही चाललं ते कसं? ते तेव्हा चाललं कसं सगळं? हा हे असं करताना तुम्हाला काही वाटत नाही रे? स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येत नाही तुम्हाला? धमकच नाहीये तुमच्या अंगात तर कशाला कशाला असं वरवरचं उतळ प्रेम करता रे? ऋतू 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 प्लीज काय नको थांबूस, जाऊ दे तिला. आणि ऋतू, तुला जाता जाता एक शेवटचं सांगून ठेवतो. तू आता सोडलंयस त्या चुंबकला, तर सोडून दे. आता परत त्याच्या मागे लागू नकोस. त्याला सुखानं जगू देत नीट त्याचं आयुष्य जरा. मला माहिती आहे की तुम्ही ऋतूला बोलत नव्हतात. खरं तर मला रागवत होतात ना. समजू शकते हो, पण माताजी म्हणतात ना, गप्पा बस. एक शब्द काढू नकोस तोंडातून. रागाच्या भरात ना मी तुलाही काहीतरी वेडं वाकडं बोलीन आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं. कशा का तुम्ही मुली इतक्या सहज असंच सहज सोडून देता तुमच्या बॉयफ्रेंडला? अरे त्यांच्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या होतात. हे संस्कार केले तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर? ह्यांना ना खांदा आवाजतो. अश्रू ढाळण्यासाठी या मुलींना ना खांदा आवाजतो. आयुष्यातला महत्वाचा वेळ पोरींवर खर्च करतात ही मुलं आणि त्याची परतफेड काय करतात या मुली? काय करता तुम्ही? त्यांना सोडून देता, ही तुमची परतफेड आहे. ही त्यांच्या बरोबर बसून बदमस्का खाल्ला, चहा प्यायली, ते नाही चाललं हिच्या वडिलांना. हा नाही चाललं ते कसं? ते तेव्हा चाललं कसं सगळं? हा हे असं करताना तुम्हाला काही वाटत नाही रे? स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येत नाही तुम्हाला? धमकच नाहीये तुमच्या अंगात तर कशाला कशाला असं वरवरचं उतळ प्रेम करता रे? तू आता सोडलंयस त्या चुंबकला, तर सोडून दे. आता परत त्याच्या मागे लागू नकोस. त्याला सुखानं जगू देत नीट त्याचं आयुष्य जरा. एक शब्द काढू नकोस तोंडातून. रागाच्या भरात ना मी तुलाही काहीतरी वेडं वाकडं बोलीन आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं. काय झालं? क्या हुआ? काही नाही. काय झालं? तुम्हाला सांगशील का काय झालं? तुम रो रही हो? क्या हुआ? गप गा आकृती, तू का प्रश्न विचारतेस मला? आणि तू मला का विचारतेस? सौमित्रांनी काही सांगितलं नाहीये का तुला? नाही काही सांगितलं. आमचं नाही झालेलं आहे बोलणं. तू जरा सांगशील का मला? तू का चिडचिड करतेयस? यार, आईचा पण फोन येतोय. आईला पण कळलं असणार सगळं. काय कळलंय? सगळं
सौमित्राच्या घरी सगळं कळलंय. मी साखरपुडा करणार नाहीये, लग्न होणार नाहीये, सगळं कळलंय त्यांना. आणि खूप विचित्र पद्धतीने कळालंय. कसं रिॲक्ट केलं मग त्यांनी? कसे रिॲक्ट होतील? मैत्री कृती, काका काकू माझ्याशी असं कधीच वागले नव्हते ग. ते ना असे ही बाई सोडणार नाहीये मला आता. मैत्री आई थिंक तुझे कॉल देना चाहिए. सुन मेरी बात. मला नाही बोलायचं आता तिच्याशी. तू बात तो कर पहले. कुछ कुछ जरूरी होगा. ले कॉल ले ले. एक काम कर, तू फोन घे आणि तिला सांग की मी मेडिटेशनला बसले. हा, हेलो. हॅलो हॅलो मैत्री. हाँ हेलो आंटी जी, मैं आकृति बात कर रही हूँ. मैं मैत्री की फ्रेंड हूँ. हम लोग ट्रैकिंग पे मिले थे. फ्रेंड मैत्री कुठे? ती घरीच आहे. मेडिटेशन करते ती. म्हणून नाही तिला फोन उचलता आला तुमचा. मेडिटेशन करतेय? अजून मेडिटेशनच करतेय? मग जा तिकडे जा, तिला हलव उठव आणि तिला सांग तिच्या आईचा फोन आलाय, आत्ताच्या आत्ता तिच्या आईला तिच्याशी बोलायचंय. हाँ हाँ आंटी जी, एक सेकंड ना. एक सेकंड. अर्जेंट बोल रही है कुछ, बहुत हाइपर हो रही. ले. हॅलो झालं का मेडिटेशन? हा, हॅलो हॅलो आई. काय करतेयस तू मैत्री? म्हटलं कर बाई, तुझ्या मनात आहे तसं कर. म्हटलं आता जरा मच्युअर झाली असेल तू, पण नो, दिस टाइम इट इज इवन वर्स. आई अगं का त्या साध्या माणसांना टॉर्चर करतेयस तू? अगं स्वतःचा नाही, निदान त्यांचा तरी विचार करायचास. तुला माहिती नाहीये त्या नलिनीचं काय झालं होतं माझ्याशी बोलताना. ते काही नाही, मी आणि अभय आम्ही दोघेही आत्ताच्या आत्ता पुण्याला येतोय हे सगळं नीट करायला. कळलं तुला? पुरे झालाय तुझा पोरखे. इनफ. आई ऐक ना आई. खाऊन घ्या. नाही नको, राहू दे. नलू, माझी ना खरं तर खाण्याची अजिबात इच्छाच नाही राहिली. तू खाऊन घे. बाबा, खाण्याची इच्छा नाहीये? खाण्याची इच्छा नाहीये तुमची? क्या बात है. हात बाजूला कर. खाऊन घे. क्लिनिकला निघालायस का? हो. मैत्रीचे आई बाबा यायचे आज. ते आले की त्यांच्या घरी ये जरा. तुला आजच बोलवायचं होतं का त्यांना? मला आज PhDचं काम आहे, मला सरांना भेटायला जायचंय. नको जाऊस मग, कॅन्सल कर. आज सगळ्यांनी एकत्र भेटायला जावं. म्हणजे काय सगळं चाललंय ना ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला चालणार नाहीये अजिबात. सोक्ष मोक्ष लावून टाकणार आहे आज. कपडे बदलून येते.
सौमित्र हाय, इथे का बसलाय त्याचा? यांनी दंगल होणार आहे आज आमच्याकडे. म्हणजे आमचे आई बाबा भेटतात, सगळे समोरासमोर येणार, सगळं बोलणार, सगळं संपणार. मला कळतच नाही काय. सौमित्र, आपण वरती जाऊन बोलायचं का? हा, इथे कोणी पेशंट्स आले तर असं बसलेलं बरं नाही दिसणार. चल तू. सांगा सौमित्राच्या घरी फोन करून आपण पोहोचलोय ते. तेच करत होते. हॅलो हॅलो. हा नलिनी, आम्ही पोचलो इथे. हो का? बरं बरं, मग तुम्ही पोचलात तर मग आम्ही निघतो. या या. हा, ठेवते. अहो ते आलेत. हा, चला चहा घ्या, निघायला हवं. अगं हो, ऐकलंय मी. काय झालं? कसला विचार करताय? हात काढा बघू डोक्यावरून. काय झालं सांगा. काय नाही ग नलू, मला ना खूप भीती वाटते ग. नाही, अजिबात घाबरायचं नाहीये. नाही, मी सांगते ना, वडिलांच्या अधिकाराने तुम्ही प्रसंगाला सामोरे जाणार आहात. मला खात्री आहे ना, सगळं तुम्ही असं छान हाताळणार आहात. आपण दोघेही खंबीरपणाने एकमेकांबरोबर उभे राहूया. सगळं होणार व्यवस्थित. हा, तुम्ही चहा घ्या, जरा बरं वाटेल तुम्हाला. मग आपण निघूया. हा? ठीक आहे. काय मॅडम, झाली ध्यानधारणा? हा, करतच होते. काय झालं? काय नाही. एवढा मोठा निर्णय तू घेतलायस, विचार करून जबाबदारीने पार पाड. एकदा पाऊल पुढे टाकलंस की मागचे दोर कापले जाणार आहेत.